नमस्कार, मी अलका दुपकर. आजचा सवाल मध्ये तुमचं स्वागत आहे. मुंबईमध्ये आज एका उंच इमारतीला आग लागली. ही आग विझवता विझवता जीव गमवावा लागलेला आहे. काही जण गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की उंच इमले बांधले जातात, पण तिथल्या सुरक्षेचं काय? त्यामुळे आज सवालमध्ये आपण चर्चा करणार आहोत. मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरं पडतंय का? आपल्या सोबत अत्यंत मान्यवर पाहुणे या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. लोअर परेलच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रताप करगुप्पीकर, माजी प्रमुख आहेत ते अग्निशमन दलाचे, आणि त्यांचं याबद्दलचं सगळं परखड म्हणणं याआधी देखील आपण अनेकदा ऐकलेलं आहे. आज पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत नंदन मुणगेकर, जे नगर विकास तज्ज्ञ आहेत, या विषयाचा अभ्यास केलेले, बारकाईने सरकारचे सगळे नियम, धोरणं आणि त्याची वस्तुस्थिती जाणून घेतलेले पत्रकार रविकिरण देशमुख देखील स्टुडिओमध्ये आलेले आहेत. यासोबतच अभय अभियान ट्रस्टच्या अध्यक्षा कविता संगळूरकर मुंबईतून आपल्या सोबत आहेत. त्यांचं खरं तर एक वैशिष्ट्य आहे की फायर ब्रिगेडमध्ये त्यांचा भाऊ होता, आग विझवताना त्यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर या विषयातल्या कामासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. यासोबतच शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव देखील आपल्या सोबत आहेत. चर्चेला सुरुवात करूया. उंच इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न, विशेषतः फायर सेफ्टीचा प्रश्न का उपस्थित होतो? प्रताप सर, तुमच्यापासूनच सुरुवात करेन. मंत्रालयाला आग लागली होती तेव्हा सगळ्या प्रसार माध्यमांनी यावर अक्षरशः तुटून पडून चर्चा केली होती. त्यानंतर ठाण्यातला प्रकार झाला, कुठे शॉपिंग मॉलमध्ये आग लागली, आणि आज तर पुन्हा एकदा एका जवानाला जीव गमवावा लागलाय. कोण जबाबदार आहे? अग्निशमन दल जबाबदार आहे? तर इतिहास बघितला तर अग्निशमन दल कुठेही कमी पडलेलं नाही. आणि ह्या बाबतीत परंतु आपल्याला लक्षात येईल की एकच जिना असताना सुद्धा पण, आणि 3 मजल्यावर आग लागलेली असताना, एवढी भीषण आग लागलेली होती. वाराचा वेग आणि इंटिरियर्स जे बघितल्या गेल्या तर याची एरिया जो आहे, फायर लोड आहे, फॉर्च्युनेटली ऑक्युपंट लोड म्हणतात, जे राहणारे रहिवासी होते ते ऑफिस असल्यामुळे आलेले नव्हते. जर ते आले असते तर कदाचित ह्याच्यापेक्षाही वर्स्ट सिच्युएशन क्रिएट झाली असते. अग्निशमन दलाच्या बेसिकली ACP, आता मुळातच 3 मजल्यावर आग लागते, त्यानंतर खाली ACP शीट जळत खाली पडतात आणि 6व्या मजल्यावर आग लागते. आणि मग अग्निशमन दल आग विझवण्यासाठी म्हणून वरती गेले होते. 21 माळ्यावर आग लागली होती. 21 माळ्यावर ते पोहोचले आणि त्यानंतर आग विझवता 6व्या माळ्यावरून जी छोटी आग लागली ती संपूर्ण स्टेअरकेस होता, तो सिंगल स्टेअरकेस होता. जनरली 45 मीटर 60 मीटरच्या वरती ज्या इमारती असतात त्याच्यामध्ये अनेक यंत्रणा बसवलेल्या असतात, जेणेकरून पब्लिक सेफ्टी तरी होतेच होते, परंतु अग्निशमन दलाची पण सेफ्टी होते. आता ह्याच्यामध्ये सिंगल स्टेअरकेस, 2 स्टेअरकेस असतील तर कदाचित एक स्टेअरकेस जर स्मोक लॉक झाला असेल तर तो दुसऱ्या स्टेअरकेस म्हणून येऊ शकले असते. खालून 6व्या मजल्यावरचा जो धूर वरती गेला एका सिंगल स्टेअरकेसमध्ये, त्यामुळे ते खाली येऊ शकले नाहीत. त्याच्यानंतर 3 मजल्यांची जी उष्णता होती ती संपूर्ण स्टेअरकेसमध्ये आली. ह्या जेणेकरून आता खाली येऊ शकत नाही तर वरतीच जायला पाहिजे. नाही, पण आता अशी चर्चा आहे की या सगळ्या प्रकरणी मालकाला नोटीस बजावली जाणार आहे. मुद्दा आहे की अशा इमारतींना एकतर अग्निशमन दलाकडे एवढ्या 20 मजल्याच्या वरती जर आग लागली तर ती विझवण्याची यंत्रणा उपलब्ध आहे का? आणि जर ती नसेल तर अशा उंच इमारतींना NOC का देता तुम्ही? नाही, मुद्दा कसा नाहीये की NOC बद्दल तुम्ही म्हणाल की त्यातली यंत्रणा, आता संपूर्ण जगामध्ये जर आपण विचार केला तर एक ब्रीदवाक्य असं आहे की हायराइज फायर्स आर रिक्वायर्ड टू बी फॉट फ्रॉम इनसाइड नॉट फ्रॉम आउटसाइड. पॉइंट. आणि दुसरं मत असं आहे की त्याच्यामध्ये त्या यंत्रणा बसवल्या असतात की इनबिल्ट फायर फायटिंग सिस्टीम, फायर पंप असतात, स्प्रिंकलर पंप असतात, डाऊन कमर असतात, जे त्याच्यानंतर डिटेक्शन सिस्टीम, लाईफ सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू डिटेक्शन सिस्टीम लावली जाते, जेणेकरून जर छोटीशी जरी आग लागली तरी सर्वांना कळावं ह्याच्यासाठी म्हणून डिटेक्शन सिस्टीम लावली असते. आणि जर आगीचं समजा थोडंसं विद्रूप आगीचं ज्वाळा वाढल्या तर त्याचं स्प्रिंकलर सिस्टीम लागले जेणेकरून त्याचा कंट्रोल होऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये पंप चालू नव्हते, स्प्रिंकलर सिस्टीम चालू नव्हते. याला कोण जबाबदार आहे? फायर ऑडिट झालं होतं? फायर ऑडिट मला आता कल्पना नाहीये एक्झॅक्टली. एकदम हाच प्रश्न आपण विचारूया. आपल्या सोबत यामिनी जाधव आहेत. यामिनी मॅडम, ह्या संपूर्ण प्रकरणात तुम्ही देखील खूप पाठपुरावा करताय.
फायर ऑडिट केलं जातं का, किंवा फायर ऑडिट करण्याच्या आधी ज्यावेळी परवानग्या दिल्या जातात, एनओसी दिली जाते, त्यावेळी पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल दोघांकडूनही पुरेशी काळजी घेतली जाते का? मला हेच म्हणायचं आहे की आता जसं सरांनी आता सांगितलं की एक हाय राईज बिल्डिंग असते, त्या बिल्डिंगला 2 एक्झिट असणं गरजेचं असतं, एक एंट्रन्स एक एक्झिट असं असायला हवं. त्यांनी मगाशी सांगताना कबूल केलं की एक एक्झिट असला किंवा एंट्रन्स एकच असला की त्या वेळेला बचाव कार्य करताना खूप कठीण जातं. मग ज्या वेळेला अशा बिल्डिंग्सना आपण आयओडी देतो, ओसी देतो, एनओसी देतो, त्यावेळेला फायर ब्रिगेड आणि महानगरपालिका प्रशासन या दोघांनीही ती प्रोसिजर जी असते तिथे जाऊन जे अग्निप्रतिबंधक यंत्रणा असते किंवा अग्निशमन यंत्रणा असते ह्याची व्यवस्थित तपासणी करून नंतरच ओसी किंवा एनओसी दिली पाहिजे. तर ती जर ज्या पद्धतीने दिली गेली नसेल तर नक्कीच प्रशासन त्याला जबाबदार आहे. किंबहुना 1 वर्षानंतर याचे फायर ऑडिट झालंच पाहिजे प्रत्येक हायराईजचं, आणि ते जर होत नसेल आणि आयुक्त जर म्हणतायत की तिथे यंत्रणा जर बंद असेल तर हे बेजबाबदारपणाचं उत्तर आहे असं मला वाटतं. बेजबाबदारपणाचं उत्तर आहे, याचं राजकारण केलं जाईल. पण मुणगेकर सर, आता जी हानी झालेली आहे ही भरून न येणारी आहे, विशेषतः जीव गेलेला आहे आणि अनेक जण गंभीर जखमी आहेत, हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट आहेत. हे सगळं उशिरा सुचलेलं जे शहाणपण आहे, किंवा मंत्रालयाला आग लागली, आपण 1.5 वर्ष त्याबद्दल बोलतोच आहोत, नवीन दुर्घटना झाली की नवी चर्चा करतो. मालकांची जबाबदारी नसते का, किंवा जे बांधकाम करतात, ही लबाडी जी केली जाते, ही लबाडी अशी जीवावर बेतते? आता ह्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की जबाबदार कोण? अगदी ह्या इमारतीचा मालक, डेव्हलपर किंवा बिल्डर म्हणू आपण? नाही, आम्ही असं विचारतोय की पालिका प्रशासन आणि अग्निशमन दल जबाबदार आहे का, किंवा ते अपुरं पडतंय का? कारण अंतिमतः त्यांच्यावर जबाबदारी आहे, सर्टिफिकेट अडवून धरू शकतात ते. नाही, आता अगदी सगळ्या कायद्याप्रमाणे बिल्डिंग बांधली, स्प्रिंकलर लावले, सगळ्या गोष्टी लावल्या, जर का जिन्यामध्ये सायकली ठेवल्या, जिन्यामध्ये इतर काही गोष्टी ठेवल्या, ज्वालाग्राही पदार्थ, कार्पेट लावले, कर्टन लावले, अशा ज्या गोष्टी ज्या आग लागण्यासारख्या आहेत अशा केल्या तर होणारच ना. त्यामुळे नुसतं एकच म्हणजे प्रशासन आणि फायर ब्रिगेड जबाबदार नाही. सर्वप्रथम ज्यांनी ही आयडिया कन्सिव्ह केली तो डेव्हलपर, मालक, बिल्डर, ज्यांनी ही इमारत डिझाईन केली. मी आर्किटेक्ट आहे, मी तुम्हाला सांगतो की हल्ली हे काचेच्या बिल्डिंगी बांधायचं स्तोम निघालेलं आहे. अरे काचेच्या बिल्डिंग आपल्या उष्णकटिबंधात लागतात का? त्याची गरज आहे का? आता मला नाक आहे, मी श्वास घेतोय, ह्या बिल्डिंगला व्हेंटिलेशन होण्यासाठी खिडक्या नकोत का? मी अशा मुंबईमध्ये बिल्डिंगी बघितल्या आहेत की WC ला सुद्धा काच लावलेली आहे, आणि त्याच्या पुढे सांगतो त्या टॉयलेटला काच आहे, तिथे भिंत नाहीये, म्हणजे बाहेर कोण उभा राहिला तर मी दिसू शकतो. मग अशा बिल्डिंगी दादरमध्ये आहेत. अशा काही बिल्डिंगी आहेत की त्याला मध्ये जिना आहे आणि 2-2 फायर स्टेशन 2 बाजूला आहेत, 2 फ्लॅट्स आहेत, त्या दोन्ही फायर स्टेशन आता खोल्या केलेल्या आहेत. मग फायर ब्रिगेड काय करणार? काहीच करू शकत नाही. मग ह्याच्यामध्ये सर्वच जबाबदार आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये मालक, डिझाईन करणार आर्किटेक्ट, नंतर ही फायर ब्रिगेडची यंत्रणा काही प्रमाणात जबाबदार आहे, आणि त्याचबरोबर राहणारा सगळ्यात जास्त जबाबदार आहे. भारतामध्ये प्रत्येक गोष्टीत आपण ह्या यंत्रणेला जबाबदार ठरतो, पण तो राहणारे लोक आहेत, त्यांनी नको का आपली काळजी घ्यायला? पण ते काय करणार? अगतिक असतात असं नाही वाटत तुम्हाला? नाही, अगतिक नसतात. जे या अशा बिल्डिंगमध्ये राहतात ना, आता त्याच्यासाठी आता ती फायर यंत्रणा लावली, मॉक ड्रिल नको का? आयत्या वेळी कसं वापरायचं? आता मी सुद्धा आर्किटेक्ट असून काही काही ठिकाणी एखादी गोष्ट मला माहित नसते, ही यंत्रणा कशी चालते. मग त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे, दर 3 महिन्यांनी चेक केलं पाहिजे की यंत्रणा चालते का. कोण सगळ्या फायर त्या सेफ्टीच्या त्याच्यावरती थुकून ठेवलेलं असतं. ही परिस्थिती आहे. मग त्याला जबाबदार कोण? राहणारच ना. जर का ते स्वतः, आता तुम्ही कुठच्याही परदेशात बघा, सगळी यंत्रणा चकाचक असते, 5 मिनिटात नाही 5 सेकंदात ती ऑपरेटिव्ह होते. मग आपल्याकडे काय नाही होत? हा प्रश्न आपण प्रताप सरांना पण विचारूया, आणि कविता मॅडमकडे पण मला जायचंय, रवी किरणकडे जायचंय. पण प्रताप सर, जो मुद्दा आता आपल्याला यामिनी जाधव यांनी उपस्थित केलेला आहे की आयुक्त आता जे उत्तर देत आहेत हे बेजबाबदारपणाचं आहे असं त्या म्हणतायत. मी बेजबाबदार म्हणणार असं म्हणणं बरोबर चुकीचं ठरेल. थोडंसं आपल्याला जरा वस्तुस्थितीमध्ये जाऊन बघायला लागेल की ज्यावेळी आग लागली आणि त्यानंतर त्याच्यावर जी काही यंत्रणा आहे, त्याच्यासाठी विमोचन करण्यासाठी म्हणून जी काही यंत्रणा लावायची आहे, जी लावलेली आहे, त्याच्यानंतर ती व्यवस्थित कार्यरत आहे की नाही, त्याचं मेंटेनन्स व्यवस्थित केलं जातं की नाही, ह्याच्यासाठी म्हणून एक सेपरेट सेल, इन्स्पेक्शन सेल द्यावा. कारण 2006ला
कायदा आला, महाराष्ट्राने लाईफ सेफ्टी ऍक्ट आणला, फायर प्रिव्हेंशन अँड लाईफ सेफ्टी मेजर्स आणला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन सेल्स, कारण आज तुम्ही बघाल 1970 to 2000 मध्ये आणि 2000 नंतर 2014 पर्यंत आज उंच इमारती एवढ्या प्रचंड प्रमाणात झालेल्या आहेत आणि रेहॅब कंपोनंट ज्या 70 मीटर्सच्या खाली आहेत ह्या पण तेवढ्याच आलेल्या आहेत. म्हणजे उंच इमारतीमध्ये 24 मीटरच्या अबव ज्या येतात मग ते 45 स्लॅब असू दे, 60 मीटरचा स्लॅब असू दे किंवा त्याच्या वरचा असू दे. आता ज्या यंत्रणा लावलेल्या आहेत, पॅसिव्ह मेजर जे म्हणतो ते जर काम करत नसतील, ऍक्टिव्ह मेजर्स आहेत ते जर काम करत नसतील, तर मग उंच इमारती बांधायच्या कशा? याच्यासाठी इन्स्पेक्शन सेल असायला पाहिजे. त्याच्या इन्स्पेक्शन सेलनी इन्स्पेक्शन नोटीस दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता असं सेल नाहीये अजूनपर्यंत सेल नाही आहे. आणि तुम्ही जो सांगताय हा सेल असला पाहिजे, तर अशा सेलसाठी किंवा असे गोष्टी झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या कविता संगळूरकर आपल्या सोबत आहेत. अभय अभियान ट्रस्टच्या त्या अध्यक्ष आहेत. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कविता मॅडम, प्रताप सरांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की कायदा झाला, पण कायद्यातल्या ज्या महत्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी आहे ती आज होताना दिसत नाही. केराची टोपली दाखवली जाते. नंदन मुणगेकरांनी अत्यंत वस्तुस्थिती सांगितलेली आहे. म्हणजे राग येऊ शकतो पण ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळी आग लागली, दुर्घटना घडली की जबाबदार कोणाला धरायचं? हॅलो, हा कविता मॅडम, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हा येतोय माझा आवाज येतोय. मी मुणगेकर सरांच्या आणि करगोपी सरांच्या मताशी सहमत आहे की या गोष्टी घडतात, या गोष्टीला जबाबदार कोण हे 2008 पासून, जेव्हापासून माझा भाऊ गेला तेव्हापासून मी प्रत्येकाला हेच विचारते की या गोष्टीला जबाबदार कोण. पण आज 2014 आलेलं आहे पण अजूनही मला त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये. आणि या सगळ्यामध्ये सगळ्या रथी महारथींशी चर्चा करण्याची माझी इच्छा आहे. 2009 पासून माझा पत्रव्यवहार सुरू आहे. अगदी आत्ता सीताराम कुंटेंनाही मी आतापर्यंत 2 ते 3 पत्र लिहिली आहे आणि माझ्या प्रत्येक पत्राला मला वाटतं त्यांनी केराची टोपलीच दाखवली आहे. कारण माझी संस्था ही अत्यंत सामान्य आहे आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की मी जे काही बदल सुचवते किंवा मी काही सूचना सुचवते त्या कदाचित त्यांना मान्य नसतील. 2011 मध्ये मी शिंदे सर होते, शिंदे सरांना एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह केला आहे की काय काय जरी अग्निशमन दल असेल तरी त्यांना काही सिक्युरिटी हव्या आहेत, त्यांच्याकडे काही कमतरता आहे का, मग ती तुम्ही कशी भरून काढणार आहात, या प्रत्येक गोष्टीचा मी उहापोह करण्याचा आज प्रयत्न केलेला आहे. पण कधीही ऐकलं गेलं नाही आणि प्रत्येक वेळेला जेव्हा एखादा अग्निशमन अधिकारी किंवा एखादा अग्निशमन जवान हा शहीद होतो त्यावेळेला ह्या सगळ्यांना जाग येते आणि पुन्हा ह्या चर्चा होतात. ह्या अशा 2 दिवस चर्चा होतील. एकदा का त्या अग्निशमन जवानाला तुम्ही अक्षरशः म्हणजे त्याचं प्रेत गेलं की संपलं, आपण ह्या चर्चा सगळ्या विसरून जातो. मग तो त्याचं घर आणि त्याचं दुःख हे इतकंच असतं. उमेश पर्वतेच्या बाबतीत तेच झालं, अभय मोहितेच्या बाबतीत तेच झालं आणि आज याच्या बाबतीतही तेच होत आहे. त्यामुळे याच्यात नवीन काही नाही आहे. बदल सगळे करायचे आहेत. बदल काय करायचे हेही सगळ्यांना माहिती आहे पण हे करण्याची इच्छा मात्र कुणाची नाहीये, हेच यातून दिसतंय. तुम्ही जे खूप महत्वाचे मुद्दे म्हणताय, यामिनी जाधव यांना त्याच्यावर बोलायचं. यामिनी मॅडम, सत्ताधारी पक्षातले नगरसेवक तरी या प्रश्नावर काही आवाज उठवणार आहेत का की केवळ राजकारण म्हणून आयुक्तांकडे बोट दाखवून शांत बसणार आहेत? मी इथे सत्ताधारी पक्षाची नगरसेविका म्हणूनच उपस्थित आहे आणि आता ज्या कविताताई म्हणाल्यात, कविताताई तुमच्या दुःखात मी सहभागी आहे आणि तुम्ही जे म्हणताय त्याच्याशी मी अगदी सहमत आहे. कारण सत्ताधारी पक्षाची नगरसेविका म्हणून नाही तर मुंबईची एक नागरिक म्हणून मी या प्रश्नावर एक उपाय सुचवला होता. ज्यावेळेला मंत्रालयाला आग लागली होती आणि त्यावेळेला रेस्क्यू ऑपरेशन करताना त्यांनी मला वाटतं कोस्टल गार्डचेच हेलिकॉप्टर्स मागवले होते आणि ते बघून एक मला उपाय सुचला होता आणि तो मी आयुक्तांना माझ्या ठरावाच्या सूचनेद्वारे कळवला होता. पण जसा कविताताई म्हणतात तसंच त्यांनी माझ्या त्या ठरावाच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आणि आज त्याच ठरावाच्या सूचनेतून जी उपाययोजना मी मांडली होती त्याचा वापर करताना मला दिसतोय. मग मला प्रश्न पडला की जर ही माझ्या ठरावाच्या सूचनेला यांनी जर चांगला प्रतिसाद दिला असता प्रशासनाने, मी बेजबाबदारपणाचं उत्तर त्यांना ह्याच्यासाठी म्हटलेलं आहे की केवळ मुंबई महानगरपालिकेमध्ये लागलेल्या आगी विझवून
विझवणं इथपर्यंतच अग्निशामक दलाची जबाबदारी मर्यादित आहे असंही त्यांनी मला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मी हे बेजबाबदार का म्हणते, कारण जर कुठली उपाययोजना कोण सांगत असेल, जशा कविताताईंनी सांगितला त्यांचंही ऐकलं गेलेलं नाही. आणि आज मीही कितीदा हा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण मला वाटतं मला कीव येते की सभागृहाने सुद्धा त्याची इतकी दखल कोणी अगदी कळकळीने त्याची दखल कोणी घेतलेली मला दिसली नाही. तुमचं हे दुःख IBN लोकमत वरून अपेक्षा करूया तुमच्या पक्षाचे नेते मातोश्री पर्यंत तिथल्या कानापर्यंत पोहोचेल असं, आणि पक्ष म्हणून याबद्दल भूमिका घेतली जाईल. मुंबईतले सत्ताधारी आहात तुम्ही, करून दाखवल्याचे पोस्टर्स लावली जातात. रवी, आपण ऐकतोय की BMC मध्ये काय परिस्थिती, आणि तुम्ही मंत्रालयामध्ये जाता, म्हणजे महाराष्ट्राची राजधानी मंत्रालय, तिथे देखील आगीच्या भक्षस्थानी पडलेली इमारत आपण बघितली आणि फारशी सुधारणा दिसत नाहीये आता. म्हणजे मंत्रालयापासून पालिकेपर्यंत सगळीकडे एकच अवस्था आहे की अधिक वाईट आहे? आजच्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या भावना ऐकल्यानंतर मला एक असं सांगावंसं वाटतं आता इथे की मलाही मुंबईत राहायला येऊन आता जवळपास 20-21 वर्ष झाली, आणि मी आतापर्यंत ग्रामीण भागात राहिलो सुरुवातीला, तेव्हा असं वाटायचं की थंडीनं कुडकुडणारा शेतमजूर किंवा शेतकरी जेव्हा शेकोटीच्या शेजारी रात्री झोपतो आणि इतकी थंडी असते हिवाळ्यामध्ये विदर्भात, मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा, की रात्री त्याला इतकी थंडी वाजते की तो उठून जाऊच शकत नाही शेकोटीपासून. अनेकदा शेकोटीच्या आगीने शेतमजूर भाजलेले आहेत, शेतकरी भाजलेला आहे, त्याला वेळेवर औषधोपचार मिळाले नाहीत. हे दृश्य पाहिलं जेव्हा मी मुंबईतलं हे सगळं पाहतो, तेव्हा हे मी पाहतो की या मुंबईमध्ये रस्त्यावर जोखीम आहे, दाटीवाटीच्या इमारतींमध्ये जोखीम आहे, उंच इमारतींमध्ये जोखीम आहे, बंगल्यामध्ये जोखीम आहे. म्हणजे मुंबईत सुद्धा पहिल्यांदा जीव वाचवावा लागतो आणि मग जागावं लागतं. पहिल्यांदा जीव वाचवणं महत्वाचं आहे. मग त्या अतिरेकी कारवाई असतील, आग असेल, रस्त्यावरची दाटी असेल, ना तर अनधिकृत वस्त्या असतील. या ठिकाणी या चर्चेला मी पहिल्यांदा हा मुद्दा सांगू इच्छितो की राज्याची सगळी धोरणं जिथे आखली जातात त्या मंत्रालयामध्ये आपण 3 मजल्याचं नूतनीकरण हाती घेतलंय. त्याच्या 7व्या मजल्यावर आपण भरपूर खर्च करून कॅबिनेटचा एक नवीन हॉल बांधलेला आहे की जिथं मंत्रिमंडळाची बैठक व्हावी. जेव्हापासून मंत्रालयाला आग लागली तेव्हापासून आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या 99% बैठका ह्या सह्याद्री अतिथीगृहात किंवा विधानभवनात झाल्यात. नवीन कॅबिनेट हॉलमध्ये मीटिंग घ्यायचं ठरलं, आत्ताची गोष्ट सांगतो, आणि ती घेण्यापूर्वी फक्त अशी सूचना आली की तिथली फायर सेफ्टी इक्विपमेंट आपण तपासली पाहिजेत कारण मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. स्प्रिंकलर तपासायला गेले, त्या कॅबिनेटच्या हॉलमध्ये पाणी साचलं. पाणी एवढं निघालं की फॉल्स सिलिंग असतं ते धपकन खाली पडलं, एक सेक्शनच पूर्ण खाली पडला. म्हणजे जिथं सगळे नियम कायदे, जिथं ज्याची चर्चा होऊन जे पुढची दिशा धोरण ठरवली जातात तिथं ही परिस्थिती आहे. बाकीचं आता काय बोलायचं. इमारतींचं बोलले करगोपीकर साहेब, हे आपले वास्तू नगररचना तज्ज्ञ आपले हे बोलले. मी आपल्याला सांगतो 2006 साली आपण कायदा केला, 2008 मध्ये राष्ट्रपतींची मान्यता मिळाली, 2009च्या जानेवारीमध्ये आपण नियम तयार केले, आणि सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी आपण बनवलं की फायर ऑफिसरला आपण इतक्या पॉवर दिलेल्या आहेत की तो इमारतीमध्ये जाऊन तपासणी करून त्या इमारतीला नोटीस इश्यू करू शकतो, किंवा त्या फायर सेफ्टी ऍक्ट मध्ये अशी तरतूद आहे की जर त्या इमारतीमध्ये जर सुरक्षिततेची पुरेशी साधनं नसतील तर त्याला क्रिमिनल केस करायचा अधिकार आहे. तिथं जेल आहे थेट इमारतीच्या मालकाला वगैरे. पण हे करायचं कोणी? सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. म्हणजे मंत्रालयाने कायदा करायचा, नियम पुढे पाठवून द्यायचे, बीएमसीत नियम आले की त्यांनी ते वाचायचे, खाली त्याच्यावर रिमार्क मारायचा, खालचे अधिकारी पाठवायचे, खालच्या अधिकाऱ्यांनी बघायचं, काहीतरी त्याच्यावर रिमार्क मारायचा, फाईलीमध्ये बंद. शेवटी कोणीच, मग घंटा कोणी बांधायची मांजराच्या गळ्यात, कोणीच निर्णय घ्यायला तयार नाही. दुर्दैवाची परिस्थिती आहे. आपण काय निर्णय घेतला, जसं करगोपी साहेब मगाशी म्हणाले 2 मुद्दे, त्यांनी एक छोटासा उल्लेख केला त्यात मी जोडतो माझं, की जानेवारी आणि जुलै ह्या 2 असे आपण महिने ठरवलेले आहेत वर्षभरामध्ये की ज्यावेळी फायर सेफ्टी इक्विपमेंटची पाहणी करायची आणि ती करून त्याचा रिपोर्ट हा मालकानी बीएमसीला द्यायचा आहे, फायर डिपार्टमेंटला. आणि तो जर रिपोर्ट बरोबर नसेल किंवा तो जर आला नाही तर फायर डिपार्टमेंटच्या ऑफिसरने जाऊन बिल्डिंगची तपासणी करायची, आणि तिथं जर तसं नसेल तर प्रॉसिक्युशन करायचं. असं होतंय का?
तर मला वाटतं हा प्रश्न याचं उत्तर आपले माझे कर्गोपीकर देतील. खरं आपण कर्गोपीकर त्यांना देतील. विचारू, पण एक ब्रेकची वेळ झालेली आहे. अत्यंत महत्वाचे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेले आहेत, विचार करायला लावणारे हे प्रश्न आहेत. अधिकाऱ्यांना, सत्ताधाऱ्यांना आणि नागरिकांना देखील. आपण खरंच सजग आहोत का? आपल्यासाठी जे कायदे बनतायत त्याची अंमलबजावणी का होत नाही हे लोकप्रतिनिधींना विचारतो का? या सगळ्याबद्दल तुम्ही विचार करा. एक ब्रेक घेतो. ब्रेकवर जाताना जनतेचा कौल बघूया. मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरं पडतंय का, हा आपला आजचा सवाल आहे. बघूया. 85% लोक म्हणतायत होय. आपण आजचा सवालमध्ये चर्चा करतोय उंच इमारती ज्या आहेत तिथे आग लागल्यावर आपल्याला जाग येते, त्याआधी आपण नेमकं काय करू शकतो. पुन्हा एकदा प्रताप करगुपीकर आपल्या सोबत आहेत. सर, जे प्रश्न रविकिरण देशमुख यांनी ब्रेक आधी विचारले होते त्याची उत्तरं तुम्हाला विचारेन, आणि यासोबतच कायदा झाला, सगळ्या तरतुदी कागदावर आल्या, अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार किंवा पालिका तुम्हाला योग्य मदत करत नाही असं वाटतं, म्हणजे अग्निशमन दलाला? नाही, मुद्दा असा आहे की इन्स्पेक्शन सेल झाला, परंतु इन्स्पेक्शनला लागणारी जी यंत्रणा आहे, मॅन पॉवर आहे, ती अजून आपल्याकडे आलेली नाही आहे. आम्ही सर्व मुंबईची वस्तुस्थिती जर बघितली तर उंच इमारतीची संख्या घ्या किंवा मल्टिप्लेक्स मॉलची संख्या घ्या, ह्याच्यामध्ये जर यंत्रणा जर काम करणार नसेल तर आम्ही काय करणार? आता अनेक आरटीआयचे कार्यकर्ते माहिती पाठवतायत की आपण आरटीआय फाईल केला अग्निशमन दलाकडे, पालिकेकडे. मुंबईत एकूण किती उंच इमारती आहेत त्याची देखील माहिती नाही म्हणतायत ते. म्हणजे यंत्रणा एवढी तोकडी आहे? नाही, यंत्रणा नक्कीच आहे, कमी मॅन पॉवर नक्कीच कमी. इव्हन फायर फायटिंगसाठी म्हणून जर घेतलं, इन्स्पेक्शन सेल सोडून द्या, इन्स्पेक्शन सेल फायर फायटिंग सेल करतो, त्याच्यामधलीच माणसं तिथे जाऊन करतात. म्हणजे त्यांना इन्स्पेक्शन पण करायला लागतं आणि फायर फायटिंग पण करायला लागतं. त्याच्यासाठी जी रिक्वायर्ड मॅन पॉवर आहे किंवा जे इन्स्पेक्शन सेल जो आहे तो सेपरेट केला तर कदाचित फायर फायटिंगवाले व्यवस्थित त्याच्यावर यंत्रणेवर त्याच्यावर लक्ष ठेवून जातील आणि इन्स्पेक्शनवाल्यांनी ही जे काय कमतरता आहे किंवा कायदेशीर जो घ्यायचा आहे, म्हणजे कोर्टामध्ये जायचं आहे किंवा केसेस फाईल करायच्या, त्याचा पाठपुरावा करायचा, हे ते करू शकतील. आणि फायर फायटिंगची जी यंत्रणा आहे ती सेपरेट असेल. UK घ्या, USA घ्या, ही यंत्रणा, त्यांच्याकडे जी यंत्रणा राबवली जाते ती ह्या अशाच पद्धतीने राबवली जाते. पण आपल्याकडे ते होत नाही. नंदन मुणगेकर, मुंबई सारख्या शहराचा विकास हा आता व्हर्टिकल होत चाललेला आहे, म्हणजे मजल्यांवर मजले चढतायत. आपण रेकॉर्ड झाली की त्याच्या बातम्या देखील छापतो आणि चवीने वाचतो, पण तिथल्या सुरक्षेचा प्रश्न कोणाच्याच मनात येत नाही जोपर्यंत अशी दुर्घटना घडत नाही तोपर्यंत. एकीकडे यंत्रणा तोकडी आहे, 20 मजल्यांच्या वर आग लागली तर तिथे पोहोचणं मुश्किल आहे आणि इमारतींचे मजले वाढत चालले आहेत. मग हे काहीतरी विसंगत असं आपण विकास करतोय. आता काय झालंय, मुंबईची लोकसंख्या वाढलेली आहे, जागा कमी आहे आणि अनिर्बंध FSI फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजे 3, 4, 5 काही ठिकाणी 14 FSI आहे. मग त्या 3, 4 मधले त्या 33(7) कायद्याप्रमाणे पार्किंग आणि त्याच्यावरती इमारत कुठेही, म्हणजे 8-10 FSI झाल्यानंतर काय होणार? ओपन स्पेस नाही. आणि गंमत सांगतो तुम्हाला, आपल्याकडे ओपन स्पेस ठेवा हे कोर्टाने सांगावं लागतं. आता कोर्टाने कायदा केला 6 मीटर ओपन स्पेस असायलाच पाहिजे आणि 15% जो RG असतो तो जमिनीवरतीच असायला पाहिजे. इतके दिवस RG ह्याच्यावरती होता, वरती 3ऱ्या मजल्यावरती होता. म्हणजे किती मूर्खपणा आहे हा. आणि कोर्ट सांगतं, मग आमचे टेक्निशियन्स काय करतात? जे कायदा करतात ते काय करतात आणि हे कायदा राबवतात का? म्हणजे आता साहेब म्हणाले की मोठ्या बिल्डिंग ह्या इंटरनली ह्या फायर एक्सटिंग्विश करायला पाहिजेत, पण इंटरनली करायला त्या लोकांनी आधी जबाबदारी घेऊन ठेवायला पाहिजे ना. ते करत नसतील तर फायर ब्रिगेड ही अशा इव्हेंच्युअलिटीला का नाही काम करत की 60 मजल्याला तरी करता आलं पाहिजे. जर का फॉरेनमध्ये हेलिकॉप्टर वापरतात, हे वापरतात, आपल्याकडे का नाही करायला पाहिजे? आणि त्या मगाशी त्या मॅडमनी सांगितलं की त्यांनी सांगितलं होतं परंतु ते नाही केलं आणि आता शेवटी कोस्टगार्डचं हेलिकॉप्टर आणायला लागलं. म्हणजे आपल्याकडे बैल गेला आणि झोपा केला, ही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे एक आर्किटेक्ट म्हणून ज्यावेळी मी इमारत बांधतो आणि ती सगळ्या कायद्याप्रमाणे बांधली गेली तरी यंत्रणा ज्याच्यामध्ये बसवलेली आहे ती चालू आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी तिथल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची किंवा त्याच्यावरती असलेल्या मॅनेजमेंटची आहे. मग हे का नाही होत आहे? आणि आजच्या गंमत सांगतो, आता 80 मधली 90 मधली मुंबईमध्ये बिल्डिंग येत आहेत आणि ह्या एक बिल्डिंग म्हणजे ज्वालामुखी आहेत. जर का ती कोसळली बिल्डिंग तर आजूबाजूला पण काय होणार, त्याचा इम्पॅक्ट किती होणार आहे?
कोसळली म्हणजे आग लागून कोसळली तर Yes. हा धोका तुम्ही व्यक्त करताय. हां. केवळ इतक्या जुन्या इमारती नाही तर हेरिटेज बिल्डिंग देखील आहेत आणि यामिनी जाधव त्याबद्दलच विचारायचंय. हेरिटेज बिल्डिंग बद्दल देखील अनेक जण लिहून पाठवतात की याला देखील धोका आहे, आगीच्या भक्ष्यस्थानी त्या पडू शकतात, त्यासाठीची योग्य ती सुरक्षा घेण्यामध्ये आपण पूर्णपणे अपयशी ठरणार आहोत, केवळ अपुरे नाही अशी ही सगळी जी भीती व्यक्त केली जाते. तुम्ही म्हणताय तुमचा आवाज तिथे कोणी ऐकत नाही म्हणून. काय विचार आहे पुढचा तुमचा? कारण ही भीती जर कायम आहे, कायदे कागदावर आहेत, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी काय करणार आहात तुम्ही? आपण आता जे म्हणालात हेरिटेज बद्दल, तर हेरिटेज कमिटीच्या तर मी एकदम अगेन्स्ट आहेत. कारण ह्यांच्या हातात जर असतं तर कदाचित मुंबईच्या नागरिकाला सुद्धा यांनी हेरिटेज मध्ये गणना केली असती. म्हणजे एखादा कान दुखत असला तर डॉक्टरकडे जायच्या आधी हेरिटेज समितीला विचारावं की मी जाऊ की नको, माझा कान दुखतो. या पद्धतीचं राजकारण ह्यांचं चाललेलं आहे आणि याच्यावर सुद्धा स्पेशल चर्चा झालेली होती. आणि ज्या हेरिटेज बिल्डिंग्स आहेत, ज्या दादरमध्ये आहेत, यांचं सगळ्यांचं त्या इमारतींचं दुरुस्तीकरण व्हायला हवं. ते केवळ हेरिटेज ह्याच्यामध्ये गेल्यामुळे त्या लोकांचे खूप अवहेलना होत आहे आणि त्या विरोधात आम्ही आणखीन आवाज उठवणार आहोत, नक्कीच उठवणार आहोत. आणि सत्ताधारी म्हणून मला आता माझ्या अगोदर 2 साहेब बोलले, मला कदाचित नावं आठवत नाही, पण मला त्या दोन्ही साहेबांच्या दोन्ही गोष्टींना सपोर्ट करायचा. एक मॅन पॉवर बद्दल म्हणाले की मॅन पॉवर आपल्याला एक वस्तुस्थिती सांगते की फायर ब्रिगेडच्या 3 गाड्यांमागे एक टीम दिली जाते आणि ज्यावेळेला एक गाडी एखाद्या स्पॉटवर पोहोचते, अपघात होतो तिथे, तर बाकीच्या 3 गाड्या तिथे गरज असली तर त्यांच्याकडे टीम नसल्यामुळे पोहोचू शकत नाही. मग हा जो बॅकलॉग आहे हा भरणं खूप गरजेचं आहे आणि हे करणार कोण? तर प्रशासनाने केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आता साहेबांनी माझ्या आधी बोलताना मला वाटतं मुणगेकर आणि रवी साहेबांनी त्यांनी उल्लेख केला की मी हा जो हेलिकॉप्टरचा प्रस्ताव मी मांडला होता आणि याचा असं मला उत्तर दिलं गेलं की हेलिकॉप्टरनी आग जास्त त्याच्या पंख्याने नो डाऊट होऊ शकते, हे कदाचित टेक्निकल कारण असेल, पण ज्यावेळेला आग जास्त उठते आणि आपल्या आटोक्याच्या बाहेर जाते तेव्हा लोक वरती टेरेसवर जातात आणि टेरेसवर गेल्यानंतर तुम्हाला हेलिपॅड वगैरेची गरज नाही आहे. तुम्ही तिथून जर हेलिकॉप्टर मधून लोकांना उचलून दुसऱ्या हायराईज बिल्डिंगच्या टेरेसवर जर उतरवलं तर किती लोकांचे जीव आपण वाचवू शकतो. किंबहुना जवानांचे, जे आपले अग्निशमक दलाचे जवान आहेत त्यांचे आपण प्राण वाचवू शकतो. आज उत्तर मिळतंय मला की ह्याच्या मागचा खर्च आपल्याला परवडत नाही. तुम्हाला जवानांच्या जीवापेक्षा होणारा खर्च महत्वाचा आणि मोठा वाटतो, हे प्रशासनाचं उत्तर आहे. म्हणजे अग्निशामक दल एकटं काय करू शकतं जर प्रशासनाचा त्याला व्यवस्थित हात नसेल, त्याला आधार नसेल, जे करायला लागणाऱ्या उपाययोजना जर प्रशासनच करत नसेल. आणि या सगळ्यामध्ये नेहमी आपण मालकावर कारवाई केली जाईल का? अधिकाऱ्यांवर नाही. आयुक्त लेवलच्या अधिकाऱ्यांवर, अतिरिक्त आयुक्त लेवलच्या अधिकाऱ्यांवर कधीही कुठली कारवाई केली जात नाही. खालच्या अधिकाऱ्यांवर जे इम्प्लिमेंटेशन करतात, जे आदेश देतात, त्यांच्यावर कोणीच कारवाई करत नाही. माझ्या विभागातली एक बाबूगेनू वसाहत पडली होती आणि त्या बाबतीत असंच झालं होतं की सगळ्या खालच्या अधिकाऱ्यांना आतमध्ये घेतलं गेलं पण वरच्या अधिकाऱ्यांना कोणी नाही. ज्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि जे सगळ्या परीने जबाबदार होते त्यांच्यावर कुठलाही कारवाई केली गेलेली नाही. मग हा मालकच का? जरा आपला जो विचाराचा दृष्टिक्षेप आहे हा जरा विस्तीर्ण करून आपण बघितलं, तो मालक एकटाच जबाबदार नाही आहे. आपण त्या सगळ्या गोष्टीला पूर्ण सिस्टीम, जशी मुणगेकर साहेब मगाशी बोलताना म्हणाले की सगळी सिस्टीम याला जबाबदार आहे, त्या सिस्टीम मध्ये येणाऱ्या सगळ्यांना आपण जबाबदार धरलं पाहिजे. कविता सांगू, हे माझं म्हणणं आहे. बरोबर. थोडा त्यामध्ये ऍड करतो. मला वाटतं नॅशनल बिल्डिंग कोड मध्ये अमुक एक हाईट, मला वाटतं 60 मीटर हाईटच्या वरती इमारत गेली तर त्याच्यावरती हेलिपॅड असावं असं म्हटलेलं आहे. परंतु मला वाटतं आपल्या मुंबईच्या डेसिल्स मध्ये वगैरे अशा प्रकारचं काही असल्याचं मला जाणवत नाही. अगदी. आणि अशा बदलांसाठीच कविता संगरूरकर काही महत्वाच्या सूचना आता यामिनी मॅडमनी आपल्याला सांगितल्या. तुम्ही सांगितलात की मी अनेक सूचना केलेल्या आहेत, ते सगळ्यांना माहिती आहेत. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, ऐकणाऱ्या अधिकाऱ्यांच्या माहितीसाठी काही सूचना तुम्ही सांगू शकाल का? इतक्या बेसिक मूलभूत सुविधा आणि सूचना सांगितल्या जात आहेत ज्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडे, प्रशासनाकडे, पालिकेकडे पैसा नाहीये, तर मग आपण या इमारतींची उंची वाढवून केवळ शोभा वाढवतोय का शहरांची, असा प्रश्न उपस्थित होतो. हो, अगदी बरोबर आहे. मी या सूचना ज्या केल्या होत्या त्याच्यातली फार महत्वाची सूचना होती. आणि आता जसं यामिनी मॅडमचं झालं की त्यांनी आधी काही सांगितलं आणि नंतर त्याच्यावर कारवाई केली गेली, पण असं कुठेही दाखवलं गेलं नाही की त्यांनी आधी सुचवलं होतं आणि मग त्याच्यावर कारवाई झाली. तशीच एक सूचना मी केली होती की जे फायर ब्रिगेडचे गेट आहेत त्या गेटवर पहारे असावेत आणि ते आधी अशी होती ती ड्युटी की फायरमनच करायचे, म्हणजे एक फायरमन त्या गेट पहाऱ्याला असायचा, म्हणजे तो तिथे कमी झाला.
आणि आता त्यांनी तो सिक्युरिटी स्टाफ ठेवलेला आहे जो गेट पहारा करतो. तर ती एक सूचना माझी मान्य झाली. ती कोणी केली, काय केली, झालं पण झालं. जे व्हायचं होतं, चांगलं व्हायचं होतं ते झालं. मी समाधानी आहे त्याच्यामध्ये. दुसरी सूचना मी अशी केली होती की आता सरांनी, करगोपीकर सरांनी सांगितलं की एक इन्स्पेक्शन सेल पाहिजे, मग ते जातील, ते तिथे पाहणी करतील आणि मग ते फायर ब्रिगेड अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सांगतील किंवा मग त्यांच्या विरुद्ध ते काय ऍक्शन घेतील. हे सगळं जरी खरं असलं तरी सर, आपण भारतात राहत आहोत, आपण USA किंवा UK मध्ये राहत नाहीये. प्रत्येक वेळेला भारताचं जे ऑथॉरिटी असते, ज्यांच्याकडे काही अधिकार असतात, ते आपले अधिकार राबवताना प्रत्येक वेळेला का परदेशाची मदत घेतात, का त्यांच्या कुबड्यांवर चालतात? तुम्हाला तुमची मतं नाही आहेत का? तुम्ही भारतात राहतात, आपल्या भारताचं वातावरण काय आहे, आपली संस्कृती काय आहे, आपले लोक कसे राहतात, या सगळ्यांचा विचार करून का आपण एखादे कायदे किंवा नियम बनवत नाही आणि मग का आपण त्याची अंमलबजावणी करत नाही? तर प्रत्येक वेळेला UK आणि USAचं उदाहरण घेऊन कृपा करून भारतामध्ये कुठली लाट आणू नका तुम्ही. त्याच्यासाठी एक साधा उपाय मी सांगितला होता की ज्या ज्या ठिकाणी अग्निशमन केंद्र आहेत, आता समजा मी सांताक्रूजला राहते, सांताक्रूजला अग्निशमन केंद्र आहे, त्या ऑफिसरने ड्युटीला मॉर्निंग, आफ्टरनून आणि नाईट 3 शिफ्टला ऑफिसर्स असतात किंवा एक ऑफिसर 24 तास ड्युटी करत असतो. आता हा पण फार महत्वाचा प्रश्न आहे की 24 तास माणूस काम करू शकतो का? बरं, तो मुद्दा आपण थोडासा बाजूला ठेवूया. तर हे जे अधिकारी असतात, या अधिकाऱ्यांनी जर प्रत्येक शिफ्टला, जेव्हा त्यांना इतर कुठलंही काम नसतं त्यावेळेला आपल्या स्टाफला घेतलं, आपले किती मॉल आहेत, किती हायराईज बिल्डिंग आहे, त्यांची पाहणी केली, तर ते होऊ शकत नाही का? अगदी हे सगळं होऊ शकतं मॅडम, पण हे करण्याची इच्छा नाहीये कुणाची. अगदी आणि बरोबर. ही गोष्ट माझ्याकडे आत्ताही पेपर आहे, तो 2009 साली मी सांगितलेला आहे की हे करा म्हणून. तिसरी महत्वाची मी गोष्ट सांगितली होती की तुम्ही ऍडजस्टमेंट करू नका. आज माझ्याकडे किती स्टाफची रिक्वायरमेंट आहे? तर 10 आहे. मग माझ्याकडे आज किती आलेलं आहे? तर 5 आलेलं आहे. मग ठीक आहे, 5 आहे ना, मग जाऊ द्या, आपण 2 ना. मी आता सांताक्रूजला आहे, तर समजा माझ्या सँडिस रोड फायर स्टेशनला आज 11 स्टाफ आलेला आहे. मग मी काय करेन? मी त्यांच्यातले 2 स्टाफ माझ्याकडून घेऊन येईन. पण सांताक्रूज ते सँडिस रोड याच्यामध्ये अंतर किती आहे हा विचार मी नाही करणार. मग ह्या ऍडजस्टमेंट तुम्ही करू नका, असं माझं सांगणे. बरं, हे सगळं करताना तुम्ही त्या स्टाफला, सँडिस रोडच्या स्टाफला सांताक्रूजला आणण्यासाठी जे काही वाहन वापरणार आहे, ते वाहन कुठलं वापरतात? तर ते ॲम्ब्युलन्स वापरतात. आता मॅडम, मला तुम्ही एक सांगा की सांताक्रूज ते सँडिस रोड जाईपर्यंत आणि परत येईपर्यंत जर एखादी घटना घडली तर त्यावेळेला ती ॲम्ब्युलन्स तिथे असेल का? ती नसणार. आणि ह्या घटना झालेल्या आहेत. ॲम्ब्युलन्स मागच्या वेळेला, पर्वतेच्या वेळेलाही ॲम्ब्युलन्स स्टेशनवर अवेलेबल नव्हती. त्याला एका टेम्पोतनं घालून मॅडम त्या हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. माझ्या भावाच्या वेळेला सुद्धा ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती, त्याला पोलिसांच्या जीपमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे. या सगळ्या गोष्टी इथे घडलेल्या आहेत, याच्यात नवीन काही नाहीये. पण याच्यावर कोणाचंही लक्ष नाही, कारण ही जी माणसं गेलीत ना, ती साधी माणसं गेली आहेत, अगदी साधी, अगदी. की ज्यांचं या समाजात काही मोठं स्थान नाहीये, पण त्यांचं घरातलं स्थान ही लोक कोणी लक्षात घेत नाही. आज जर इथे जर एखादा कोणीतरी मोठा व्यक्ती गेला असता ना, तर दुसऱ्या दिवशी हे मी जे काही सांगते ना, त्याची सगळ्याची अंमलबजावणी झाली असती. कविता तर मॅडम, ह्या फार काही छोट्या बरोबर गोष्टी आहे, आहेत. तुम्ही निराश झालेला आहात, तरी पण तुम्ही अभय अभियान जे चालवता हे खूप महत्वाचं आहे आणि बदल होतील या आशेने तुम्ही हे काम करताय. तुम्ही सातत्याने असं सांगताय, हे करणार कोण? हे करण्याची जबाबदारी मंत्रालयातल्या ज्या विभागावर आहे, त्याबद्दल आपण एक ब्रेक घेऊन रविकिरण देशमुख यांना अधिक सविस्तर विचारणार आहोत. ब्रेकची वेळ झाली आहे महत्वाच्या वेळी, पण त्याला काही म्हणजे करू शकत नाही रविकिरण. एक ब्रेक घेऊन यावर पुढची चर्चा करूया आणि जनतेचा कौल बघूया. ब्रेकवर जाताना मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरं पडतंय का, आपला आजचा सवाल आहे. 85% लोक म्हणतायत की होय, यामध्ये दोन्ही प्रशासन अपुरी पडतायत. उंच इमारतींमधली किंबहुना मुंबईतल्या इमारतींमधल्या सुरक्षेबद्दल आपण बोलतोय. फायर ऑडिटचा मुद्दा आहे आणि हे सगळं ज्या बिग बॉसच्या हाताखाली असतं, त्या बिग बॉस डिपार्टमेंट बद्दल बोलायची वेळ आली. आपण खालून वर चर्चा करत आलो, पण रविकिरण देशमुख, हा कायदा ज्या विभागाने अंमलात आणलेला आहे त्यांच्यावर याची काहीच जबाबदारी नाहीये या सगळ्या अंमलबजावणीची, निधीपासून ते साधन सामुग्रीपर्यंत? नाही, मी सर्वांच्या जे मुद्दे आहेत ते आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. त्याच्यात मला एक सांगायचं होतं, ऍड करायचंय की मंत्रालयातले अधिकारी समजा कायदा बनवत असतील,
नियम बनवत असतील आणि खाली अंमलबजावणीसाठी पाठवत असतील, तर मंत्रालयात बसलेल्या सेक्रेटरीला किंवा त्यांच्या हाताखालच्या जॉईंट सेक्रेटरीला आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही स्वतः जा आणि सिव्हिक कॉर्पोरेशन जेवढे आपले आहेत, महापालिका आणि नगरपालिका, तिथे ह्या सगळ्या गोष्टी आहेत का बघा. हे त्यांच्याकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. याच्यासाठी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये डायरेक्टर फायर सर्व्हिसेस नावाची पोस्ट आहे, म्हणजे संचालनालय आहे. हे जे संचालनालय आहे यांनी महानगरपालिका, नगरपालिका आणि मंत्रालय याच्यातला दुवा म्हणून काम करायचं आहे. यांनी बघायचंय की महानगरपालिका ह्या सगळ्या गोष्टी करते की नाही, कुठे चुकतीये का. तर हे चुकत असेल तर त्यांनी पिनपॉइंट करून त्या नगरपालिकेला, महानगरपालिकेला जाब विचारला पाहिजे की तुम्ही हे कधी करणार. परंतु आज संचालनालयाची अवस्था माझ्या माहितीप्रमाणे अतिशय वाईट आहे. संचालनालयाकडे जिल्हा पातळीवर स्टाफ नाही, विभागीय पातळीवर स्टाफ नाही. MIDC सारखी एवढी मोठी यंत्रणा महाराष्ट्रात, एवढ्या औद्योगिक वसाहती आहेत, त्याही त्यांच्याकडेच आहेत. म्हणजे त्यांनी कारखानेही, अग्नी सुरक्षा व्यवस्था बघायची, शहरांची बघायची. बरं, हे बघत असताना तुम्ही त्यांना मॅनपॉवर द्या ना. हे मॅनपॉवर देण्याची, त्यांचं कमी जास्त बघण्याची जबाबदारी मात्र निश्चित मंत्रालयावर आहे. ते करण्यात ते कमी पडतायत असं मला जे काही मी माहिती घेतली त्यावरून मला जाणवतं. नाही, पण हे आपण मंत्रालय म्हणतोय, हे पण सांगूया की आत्ताच्या घडीला ही सगळी जबाबदारी कोणावर आहे. आणि जर राज्यकर्त्यांना मंत्रालय तुम्ही कारभार हातात ठेवता, कारण त्यातल्या इतर अनेक गोष्टी असतात, त्यावर अधिकार राहतो, पण जबाबदारीची वेळ येते तेव्हा त्या मंत्र्यांना ते नको असतं का, किंवा तिथे दुर्लक्ष होतोय का? हा, दुर्लक्ष होतं. याचं एक उदाहरण मी सांगतो की मंत्रालयाला जेव्हा आग लागली होती, मंत्रालयाला आग लागल्यानंतर नगर विकास विभागाने एक आदेश काढला की महाराष्ट्रामध्ये जेवढे सगळे सार्वजनिक ठिकाण आहेत जिथे लोक एकत्र आहेत, असे मॉल्स असतील, शॉपिंग सेंटर्स असतील, थिएटर्स असतील, सरकारी कार्यालय असतील, ह्या सगळ्यांचं फायर सेफ्टी ऑडिट करून घ्या. आणि त्यासाठी एक तारीख पण दिली होती. पण मला वाटतं 2 महिन्यांची मुदत 2 महिन्याची घातलेली मुदत होती, होती ते सगळं त्यावेळी. पूर्ण हो, करण्यासाठी. सप्टेंबर ची मुदत होती. बरोबर. परंतु अजिबात मला नाही वाटत की महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या इमारतींचा फायर ऑडिट, सेफ्टी ऑडिट होऊन त्यांच्याकडे रिपोर्ट आला असेल. जर तो नाही आला तर त्यांनी पुढे काय कारवाई केली का, तर नाही. आपल्याकडे ढिगारावर विषय घेऊन बसलेले असतात सगळे. त्यामुळे एक विषय गांभीर्याने घेऊन एका विषयाच्या मुळाशी जाण्याची काही मानसिकता, इच्छाशक्ती वगैरे असते की नाही, हा एक फार वादाचा मुद्दा आहे, तो फार मोठा वेगळा विषय आहे. परंतु दुर्दैवाने काय होतं, मग लोकांच्या जीवाशी खेळतो. मग आपण अशा घटना घडल्या की मग आपण खूप मोठ्या मोठ्या चर्चा करतो, सगळ्यांनाही वाटतं काहीतरी केलं पाहिजे, आणि आला दिवस ढकलला अशा पद्धतीने परत पुन्हा येरे माझ्या मागले असं सुरू होतं. हे मात्र फार दुर्दैव आहे. ह्याच्यावर कधीतरी एकदा मार्ग काढला पाहिजे, एवढं मात्र निश्चित वाटतं. मुणगेकर सर, हा जर मार्ग काढायचा असेल, मुख्यमंत्र्यांनी मनात आणलं तर हे बदल ते घडवू शकतात का? अगदी थेट प्रश्न विचारते. हो, नक्कीच, का नाही. अहो, जिथे त्यांच्याच घराला आग लागते मग इतरांचं काय होणार आहे. सचिवालयाला एकदा नाही, आत्ताच्या आत्ता 2दा आग लागलेली आहे. मग हे काय झालं. मग तुम्ही लाखो करोड रुपयाचे इंटिरियर्स करता, मग त्याच्यात ज्वलनशील पदार्थ नसावा, अशा प्रकारचं इंटिरियर होऊ शकत नाही का. ते फॉल सिलिंग आवश्यकता आहे का. तुम्ही एक्सपोज का नाही ठेवत, तुमचे सर्व्हिसेस जातात त्या झाकले जातात सगळ्या, खाली कार्पेट असतं. मग तुम्ही असे मटेरियल्स शोधा. जर का ते सचिवालयाच्या बाबतीत होत नसेल तर मग इतरांच्या म्हणजे आडातच नाही तर पोऱ्यात काय येणार, ही परिस्थिती आहे. प्रताप सर, हे सगळे तांत्रिक मुद्दे सातत्याने चर्चेत आणले जातात, पण धोक्यात जीव जसा आग लागलेल्या ठिकाणच्या नागरिकांचा असतो, तिथे अडकलेल्यांचा असतो, तसा अग्निशमन दलाचा असतो. त्यामुळे कविता संगरूरकर ज्यावेळी सांगतायत, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं, पण त्या परत एकदा सांगतायत तुम्ही सगळे विसरून जाता. म्हणजे त्यांनी अगदी मृतदेहापर्यंतची चर्चा सांगितली की मृतदेह अंत्यसंस्कार केले जातात आणि सगळेजण हे दुःख विसरून जातात, पण तुमचे जवान दररोज हे दुःख खांद्यावर घेऊन काम करत असतात. सत्य परिस्थिती आहे, मी ह्याच्याबद्दल दुमत नाही आहे. कायद्याने पण आमचे थोडेसे हात बांधले गेलेले असतात. आम्ही आमचे जे काय प्रपोजल आहेत ते आम्ही त्यांच्यापुढे मांडायचा प्रयत्न करतो. आम्ही एक असं प्रपोजल मांडलं होतं की जे काय हायराईज बिल्डिंग्स आहेत 70 मीटर्स किंवा 100 मीटरच्या वरती जाणार आहेत, त्याच्यासाठी म्हणून एक डेडिकेटेड लिफ्ट द्या, फायर लिफ्ट द्या, जेणेकरून कुठल्याही मजल्यावर जरी आग लागली तरी त्याचा परिणाम लिफ्टवर होणार नाही. मग त्याच्यामधून माणसाची सुटका करण्यात येईल. आमची जी यंत्रणा, आमचे जे बेस सेट आहेत किंवा जे आम्हाला यंत्रणा लागते ती वरती घेऊन जाऊन आम्हाला फायर फायटिंग करण्यासाठी बरंच मदत उपयोग होईल. ही सूचना पण आम्ही दिली होती. आज तुम्हाला जर उंच इमारती बांधायच्या असतील तर त्याच्या सुरक्षिततेसाठी म्हणून काही गोष्टी आपल्याला करायलाच लागणार आहेत. जर त्या झाल्या नाही तर मग उंच इमारतीमध्ये अशा लिफ्टचा प्रस्ताव नाही स्वीकारला गेला, अजूनही झालेला नाहीये. किती वर्ष असे प्रस्ताव प्रलंबित राहणार आहेत? ह्याला कारण उंच इमारती.
बरोबर आहे. आता उंच इमारती का बांधल्या जातात? कारण FSI, आता हे FSI नावाचं एक गाजर आज मुंबईमध्ये देण्यात आलेलं आहे. कुठेही अगदी कमीत कमी 4 रिडेव्हलपमेंट, मग क्लस्टर डेव्हलपमेंट आलं, मग ते तुमचं पार्किंगचं आलं. ह्या सगळ्याची खरंच मुंबईला गरज आहे का, हे विचार करण्याची पाळी आलेली आहे. तुम्ही 9-9, 10-10, 14-14 FSIच्या बिल्डिंगी बांधता, ती गरज आहे का? आणि हे शहर उंचच झालं पाहिजे असं का हे आहे? हे आडवं सुद्धा होऊ शकतं. नाही, हे तर तुम्ही खूप व्यापक बोलताय. तिथपर्यंत चर्चा मला वाटत नाही ही चर्चा करण्यासाठी आता आपल्याकडे वेळ उरलाय. 2 मिनिटं उरलेली आहेत, पण ज्या इमारती आहेत त्यांच्या सुरक्षेची काळजी खूप महत्वाची आहे. कविता मॅडम, मी शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला की अशा पद्धतीने सातत्याने निराशाजनक प्रतिसाद मिळतोय, सरकारची कामगिरी जी बघतोय आपण, फायर ऑडिट असेल किंवा इतर कायद्यांच्या अंमलबजावणीत ही इच्छाशक्ती दिसत नाहीये, तरी देखील तुम्ही अभियान राबवताय. तुम्हाला असं वाटतंय का की सातत्याने लढून थोडं थोडं का होईना या सगळ्यामध्ये बदल होत जाईल असं? हो, नक्कीच मला ही आशा आहे. कारण कसं आहे की मी माझा भाऊ गमावलेला आहे आणि मी प्रत्येकाच जवानामध्ये माझा भाऊ बघतेय. तर त्यामुळे मला असं नक्कीच वाटणार आहे की आज माझा भाऊ गेला, मी अजून कुणाचा तरी भाऊ किंवा कुणाचा मुलगा जाऊ नये, आणि त्याच्यासाठी माझे प्रयत्न कायम चालू राहणार आहे. आज मी तुमच्या माध्यमाद्वारे आयुक्तांना असं सांगू इच्छिते की मी जे काही आतापर्यंत तुम्हाला पत्र पाठवलेली आहेत, अगदी आमची संस्था अगदी साधी आहे आणि माझ्या प्रत्येक पत्रात मी याचा उल्लेख केलेला आहे. माझ्या संस्थेकडे कुठलाही अफाट पैसा नाही आहे की खूप मोठी मॅनपॉवर नाहीये माझ्याकडे, पण माझे प्रश्नही तितकेच साधे आहेत. माझ्याकडे त्या प्रश्नांची उत्तरेही आहेत. तुम्ही एकदा ते ऐकून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल की काय आहे. आणि हे जे काही प्रश्न आहेत आपल्या भारतातले म्हणा, मी तर पूर्ण भारताचाच विचार करते, या भारताचे जे प्रश्न आहेत ना, ते सामान्य नागरिक खरोखर सोडवू शकतील असे ते प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं त्या नागरिकांकडेच आहेत. इच्छाशक्ती हवी. आयुक्त ही इच्छाशक्ती दाखवतायत का? कविता मॅडम, आपण बघूया. यामिनी मॅडम, निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. नगर विकास विभाग पूर्णपणे फायर ऑडिट, फायर सेफ्टी मध्ये कशा प्रकारे सपशेल अपयशी ठरतोय हे आपण बघतोय. पक्ष म्हणून हा प्रश्न खरोखर गांभीर्याने राजकीय पटलावर आणण्याचा प्रयत्न तुम्ही येणाऱ्या काळात करणार आहात का? हो, नक्कीच करणार आहे. येणाऱ्या काळात नक्कीच या बाबतीत मी अगदी गंभीर भूमिका घेणार आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की आयुक्त लेवल किंवा CFO जे असतात, यांना जे आम्ही पत्रव्यवहार करतो, जशा कविताताईंनी पत्रव्यवहार केला, त्यांच्याकडे जी उत्तर असतात, ती जर उत्तर आमच्यापर्यंत पोहोचली तर त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यात कदाचित आम्ही मदत करू शकू. तर या पत्रांना त्यांनी उत्तरं द्यावीत. आणि जे आपले फायर ब्रिगेडचे जवान आहेत, तर त्यांचा ओढा फायर ब्रिगेडकडे वाढण्यासाठी त्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून, त्यांच्या स्वतःच्या त्यांची जी पर्सनल म्हणतात सेफ्टीच्या दृष्टिकोनातून एक PPE म्हणून जो हे असतो, जो पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट म्हणून तो जो त्यांना आपण देतो, गणवेश देतो किंवा जे काय त्यांना आपण साधनं देतो, त्याच्यात आणखीन अद्यावत सुधारणा व्हावी, ह्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन. रवी किरण, हे सगळं करायचं असेल तर निधीची आवश्यकता आहे. खरं तर वेळ संपलाय, पण 30 सेकंदात विचारते की फायर सेफ्टी, फायर ऑडिट हे सगळं आणण्यासाठी पुरेसा निधी सरकार देऊ शकतं का, की खरोखर ते म्हणाल आम्ही कर्जबाजारी आहोत, निधी नाहीये? सरकार हा पैसा देऊ शकत नाही. सरकारची ती सध्या परिस्थिती नाही आहे. आपल्याकडे जवळपास 3 लाख कोटीच्या घरात आपलं कर्ज गेलंय महाराष्ट्राचं. ते जाऊ द्या, परंतु ह्या कायद्यामध्ये ती जी तरतूद आहे फायर सेफ्टी ऍक्टमध्ये, त्याच्यामध्ये फायर साठी एक फी लावली होती. तर ती फी याच्यासाठीच होती की फायर सेफ्टी इक्विपमेंट्स आणि ऑडिटसाठी, पण ती लावू देत नाही. मुंबई महानगरपालिका म्हणाली की आम्ही आधीच पैसे वसूल करतोय नागरिकांकडून, तर आम्ही आता नव्याने कसे पैसे लावायचे. मग मी काय म्हणतो की नागरिकांच्या खिशाला जर तुम्हाला कात्री लावावीशी वाटत नसेल तर त्याच्या जीवाशी खेळू नका ना, मग दुसरा काहीतरी पर्याय काढा ना. एकीकडे पैसा काढून घ्यायचा नाही म्हणतात त्याच्या खिशातून, मग तुम्ही फायर इक्विपमेंट म्हणजे 50% डिफिशियन्सी आपल्या फायर इक्विपमेंट्समध्ये मुंबईमध्ये महानगरपालिकेत, जसं मॅडम मगाशी सांगत होत्या स्वयंसेवी संस्था चालवणार आहे की अँब्युलन्स मधून जावं लागतं स्टाफला. मग तुम्ही इथं तडजोड न करता कल्याणकारी राज्याची संकल्पना आपण राबवतोय. आपलं स्टेट हे पब्लिक वेलफेअर स्टेट असेल अशी घटना सांगते या देशाची. मग जर पब्लिकचं वेलफेअर करणाऱ्या गोष्टी आपण जर करू शकत नसू तर मग बाकीच्या सगळ्या यंत्रणांनी ह्या इमारती उभ्या करून काय करायच्या? अगदी बरोबर आहे. हा विचार करा असं सांगून आजच्या सवालमध्ये सगळ्या पाहुण्यांना धन्यवाद देऊया आणि इथेच थांबूया. केवळ निधी नाही असं सांगून नागरिकांच्या आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवाशी खेळ करत राहणं सरकारला किती दिवस परवडणार आहे हा प्रश्न आता सातत्याने उठवला जाणार आहे. शेवटी
जनतेचा कौल बघूया. मुंबईतल्या उंच इमारतींना सुरक्षा पुरवण्यात पालिका प्रशासन आणि फायर ब्रिगेड अपुरं पडत आहेत का, आपला आजचा सवाल आहे. 85% लोक अजूनही म्हणतायत की हे दोघंही अपुरे पडतायत.